Welcome back students. It's the second video of this series परीक्षेला जाता जाता for FYJC CET 2021. Without wasting any time, let's get started today's video. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 1.2 an encounter of a special kind. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. आता तुम्ही जर 10वीचं टेक्स्टबुक घेतलं तर त्यामध्ये पेज नंबर 8 वर हा लेसन आहे आणि त्यामध्ये पहिलाच पॅरेग्राफ जो आहे त्यामध्ये फर्स्ट लाईन आहे, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगाल. तर पहा कोणत्या ठिकाणी, तर रानीगंजमध्ये. रानीगंज कुठे आहे? वेस्ट बेंगालमध्ये. हेही तुम्ही लक्ष ठेवायचे, यावरही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर मग व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. रायटरच्या वडिलांचं प्रोफेशन म्हणजे व्यवसाय काय होता? तर मेडिकल प्रोफेशनल वर्किंग पर्सन. सेकंड आहे इन्ग्रॉस्ड मीन्स. तर पहा मार्जिन जे दिलेले आहेत पुस्तकामध्ये, तर पेज नंबर 8 वर लेफ्ट साईडला इन्ग्रॉस्ड म्हणजे दिलेला आहे ऑक्युपाईड इन. तर हे जे शब्द आहेत मार्जिन्समध्ये दिलेले आणि क्वेश्चन्स, हे दोन्ही तुम्ही प्रॉपरली स्टडी करायचे आहेत. आता या ठिकाणी जे शब्द दिलेले आहेत ते पॅरेग्राफमधील शब्द आणि त्याचे मिनिंग्स. तर इथं इन्ग्रॉसचं मिनिंग दिलेलं आहे ऑक्युपाईड इन. तर हे सगळे शब्द तुम्ही प्रॉपरली स्टडी करायचे आहेत. मी स्टेप बाय स्टेप सर्वची सर्व चॅप्टर कव्हर करणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला लँग्वेज स्टडीसुद्धा त्या लेसनवरचं सॉल्व करून देणार आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये ग्रामरचे जे क्वेश्चन्स असतील ते तुम्ही सहज सॉल्व करू शकाल. इन्ग्रॉस्ड मीन्स ऑक्युपाईड इन. वेअर वॉज द रायटर्स हाऊस. तर रायटरचं घर कुठं होतं? तर कॅम्पसमध्ये गार्डन होते, कॅम्पसमध्येच घर होतं, पण कुठं होतं? नियर कॅम्पस होतं का? नाही, इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगाल. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. अशा पद्धतीनं फर्स्ट पॅरेग्राफमध्ये याचं आन्सर दिलेलं आहे. ऑन विच डे अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हॅपन्ड. तर अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड कोणत्या दिवशी घडलं होतं, म्हणजेच ती चकमक कोणत्या दिवशी घडली होती. तर तुम्ही जर सेकंड पॅरेग्राफ पाहितला तर त्या ठिकाणी दिलेले पहा, अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. तर ऑन सॅटरडे. त्यामुळं तुम्ही लेसन्स वाचताना बारकाईनं वाचायचे आहेत आणि विचार करायचे की यावर क्वेश्चन्स कशा पद्धतीनं विचारले जाऊ शकतात. चूज द करेक्ट रिझन फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स. तर पहा, थिंकिंग अबाउट द डॉग्स इन्व्हॉल्वमेंट इन सम फूड आयटम्स, थिंकिंग अबाउट द डॉग्स इन्व्हॉल्वमेंट इन सम स्ट्रेंजर, थिंकिंग अबाउट द डॉग्स इन्व्हॉल्वमेंट in some thieves, थिंकिंग अबाउट द डॉग्स इन्व्हॉल्वमेंट सम अनफॉर्च्युनेट पिग. तर यासाठी पुस्तकामध्ये जो शब्द यूज केलाय तो आहे हॅपलेस पिग, म्हणजे दुर्दैवी पिग. तर हे त्याचं आन्सर आहे. द लंगूर डिड नॉट टेक नोटीस ऑफ द रायटर्स असॉल्ट. रायटरनं जो हल्ला केला ते लंगूरच्या लक्षात आलं नाही. काय कारण होतं? बिकॉज ही वॉज व्हेरी फ्युरिएटेड. तर लंगूर जो होता तो फ्युरिएटेड होता. नेक्स्ट क्वेश्चन इज मॅच द फ्रेजेस. या ठिकाणी फ्रेजेस दिलेले आहेत आणि त्यानंतर इकडे त्याचे मिनिंग्स दिलेले आहेत. आता मार्जिन्समध्ये जर पाहितलं तर हे सर्व शब्द आहेत आणि त्याचे मिनिंग्स आहेत. मग टू टेक नोटीस ऑफ जे आहे त्याचं मिनिंग आहे टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. तर एकचं सी कोणत्यामध्ये आहे? हे आहे, म्हणजेच हे डायरेक्टली आन्सर असणार आहे. व्हॉट डिड द रायटर सी ऑन द रूफ ऑफ द क्लब हाऊस. तर क्लब हाऊसच्या छतावर रायटरनं काय पाहितलं? बार्किंग डॉग्स, कुत्र्यांचं भुंकणं, चेअरपिंग बर्ड्स, हे नाही आहे, हॅपलेस पिग, हे नाही. तर काय पाहितलं होतं? अ बिग मेल लंगूर वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स. तर हे त्याचं आन्सर आहे. राईट द अँटोनिम ऑफ सबमिसिव्ह. सबमिसिव्हचं अँटोनिम म्हणजे विरोधार्थी शब्द लिहायचा आहे, तर तो आहे ॲग्रेसिव्ह. द बेबी लंगूर फाउंड ग्रेट सोलेस रिलीफ प्लेजर जॉय. तर सोलेस हा शब्द यूज केला आहे पुस्तकात, त्यामुळे प्रॉपर स्टडी करा. हु प्रोव्हाइडेड द फर्स्ट एड
टू बेबी लंगूर. प्राथमिक उपचार कोणी केले बेबी लंगूरला? तर रायटर्स फादर हे आन्सर आहे. सिनोनिम ऑफ ट्रॉमा, तर ट्रॉमाचं सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द आहे ग्रेट डिस्ट्रेस. व्हॉट डिड द नेरेटर हेअर, नेरेटरनं काय ऐकलं? बार्किंग ऑफ स्ट्रीट डॉग्स, कुत्र्यांचं भुंकणं. त्यानंतर आहे काविंग ऑफ फ्लॉक क्रोज, कावळ्यांचा जो थवा होता त्याचं कावकाव करणं. चेअरपिंग ऑफ हाऊस पॅरोज, चिमण्यांचं चिवचिव करणं. तर हे सर्वच ऐकलं होतं म्हणून हे त्याचं आन्सर आहे ऑल द अबोव. द जेंडर ऑफ द बेबी लंगूर ऑज, तर जेंडर काय होतं बेबी लंगूरचं? मेल, फिमेल, न्यूटर, नन ऑफ द अबोव. तर मेल बेबी लंगूर होतं, याचा लेसनमध्ये उल्लेख आहे. आणि तुम्हाला जर या लेसनचं रायटर विचारलं तर रायटर आहे तपन मुखर्जी. लक्षात ठेवा, तपन मुखर्जी हे याचे रायटर आहेत. अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंडचे. आता पाहूया लँग्वेज स्टडीवरचे क्वेश्चन्स, कारण लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला स्पॉट द एररचे क्वेश्चन्स आहेत, त्याचबरोबर टेन्सेस आहे, वॉइस आहे, डिग्री आहे, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच आहे, क्लाउजेस आहे, सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. ह्या सगळ्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. तर स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पहा, जर सवयीची गोष्ट असेल किंवा वारंवार आपण एखादी गोष्ट करतो तर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करत असतो. मग माझे ग्रँड पॅरेंट जे ते काय करतात, दुपारची वाम कुक्षी घेतात म्हणजे नॅप घेतात. म्हणजेच या ठिकाणी सिंपल प्रेझेंट पाहिजे. अनेक वचनी करता असल्यास फिवन ते इथं ले असायला पाहिजे. अ स्ट्रेंजर वर नॉकिंग ॲट आवर डोअर, तर विद्यार्थी मित्रांनो स्ट्रेंजर हा एक वचनी करताय, तर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा जर रूल पाहितला तर सिंग्युलर सब्जेक्ट असल्यास सिंग्युलर वर्ब. मग सिंग्युलर वर्ब काय आहे? ऑज. म्हणून या ठिकाणी असायला पाहिजे ऑज, कारण स्ट्रेंजर एक आहे. माय सिस्टर अँड आय शेअर्स अ स्टडी रूम, तर या ठिकाणी जर पाहितलं तर माय सिस्टर एक, मी दोन, म्हणजे किती जण झाले? दोघं जण. म्हणजे करता झाला अनेक वचनी. अनेक वचनी करता असल्यास सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण काय करतो? फिवन यूज करतो. म्हणून इथं शेअर्स नसायला पाहिजे. नेक्स्ट आहे फ्लॉक ऑफ बर्ड्स वर फ्लाइंग ओव्हरहेड, तर पक्ष्यांचा थवा डोक्यावर उडत होता. तर इथं वर जे यूज केलंय ना स्टुडंट्स, आता हे फ्लॉक जे आहे हे आहे कलेक्टिव्ह नाउन. अनेक पक्ष्यांचा मिळून एक थवा बनला. मग सब्जेक्ट कोणता आहे याच्यामध्ये? खरा फ्लॉक. मग फ्लॉक किती आहे? थवा एक आहे. मग या ठिकाणी काय असायला पाहिजे? ऑज असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रिराईट द सेंटेन्सेस ॲज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन अलॉंग विथ, सोबत दिलेले जे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी सेंटेन्सेस पुन्हा लिहायच्यात. याचे ऑप्शन्स परीक्षेमध्ये असणार आहेत. आय टूक द बेबी लंगूर टूक आवर बॅकयार्ड, तर पास्ट परफेक्ट टेन्स बनवा म्हणलंय. मग काय स्ट्रक्चर आहे? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट किंवा इतर जे काय शब्द आहेत ते. मग या ठिकाणी आन्सर येईल सब्जेक्ट आय, त्यानंतर हॅड, आय हॅड, टेक टूक टेकन, तिसरं रूप आय हॅड टेकन बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. अशा पद्धतीने हे आन्सर असेल. दुसरं आहे सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली, प्रेझेंट कॉन्टिन्युअस. तर प्रेझेंट कॉन्टिन्युअसचं स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट प्लस इज एम आर प्लस V4 म्हणजेच वर्बला ING आणि इतर शब्द किंवा ऑब्जेक्ट. मग सी सिम्पली, सी सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून इज येईल, त्यानंतर सिम्पली, त्यानंतर V4 सिटिंग देअर क्वाइटली. अशा पद्धतीनं आन्सर येईल. द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज, सिंपल प्रेझेंट टेन्स करा म्हटलंय. सब्जेक्ट प्लस V1 किंवा V5 म्हणजे क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय, त्यानंतर अदर वर्ड्स. मग सेंटेन्स होईल द मदर लंगूर, सिंपल प्रेझेंटमध्ये जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर V5 म्हणजेच क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय. मग क्रियापद कोणतं आहे? लुक. लुकचं काय होईल? लुक्स. द मदर लंगूर लुक्स स्ट्रेट इनटू
माय आईज, हे येईल त्याचं आन्सर. त्यानंतर आहे सी सर्वेड द एरिया फॉर द VCS मेल लंगूर. इथं सिंपल फ्युचर काय आहे स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस शल किंवा विल प्लस V1 प्लस अदर वर्ड्स. मग सेंटेन्स होईल सी विल सर्वेडचं V1 सर्वे द एरिया, सी विल सर्वे द एरिया फॉर द VCS मेल लंगूर. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामरचे मी सेपरेट व्हिडिओज बनवणारच आहे, पण प्रत्येक लेसन त्यावर कशा पद्धतीनं क्वेश्चन्स विचारले जातील आणि त्यावर ग्रामर जे आहे लँग्वेज स्टडीचं ते मी पूर्ण करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामरचे आपण सेपरेट व्हिडिओज बनवणारही आहेत. त्याचबरोबर जे सर्व लेसन्स आहेत त्या सर्व लेसन्सवर कशा पद्धतीनं क्वेश्चन्स विचारले जातील, त्याचबरोबर त्यामध्ये जे लँग्वेज स्टडी दिले त्यामध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतील, हे सर्व आपण डिस्कस करणार आहोत. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही जी पोएम आहे त्यावर कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.